नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शासनाच्या नवीन वाहतूक परिपत्रकाविरोधात धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने क्युमाइन क्लब परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. शासकीय धान्य गोदामांचे काम ठेकेदारांना दिल्याने हमाल कामगारांच्या रोजगारावर संकट आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नोंदणीकृत माथाडी कामगारांनाच कामे द्यावे आणि थकीत मजुरी तातडीने मिळावी या मागण्यांसाठी आंदोलकांनी आमदार अनुप अग्रवाल व प्रशासनाला निवेदन दिले असून मागण्या मान्य न झाल्यास 27 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज या शासनाने जे सरकारी धान्य गोडाऊन आहे या ठिकाणी जे टेंडर काढता येते ते टेंडर डायरेक्ट ठेकेदार म्हणजे वाहतूक ठेकेदारीच्या नावाने ते टेंडर देणार आहे. त्या वाहतूक ठेकेदाराला टेंडर दिल्यानंतर जे आमचे जे हमाल आज धान्य गोडाऊनमध्ये काम करतो आम्ही गेले 25-30 वर्षापासून आम्ही धान्य गोडाऊनमध्ये काम करतो. पण त्या हमालावर आज जवळजवळ या धुळे जिल्ह्यामधून 300 हमाल यांच्यावर आज उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण जर वाहतूक ठेकेदारानं जर काम केलं तर ते आम्हाला कामच राहणार नाही. पण त्यामुळे आमच्यावरची उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन करीत आहोत. दुसरी गोष्ट अशी जे महागाई निदर्शन ते आमच्या हमाला आजपर्यंत मिळालेलं नाही ते आमच्या हमालाला मिळावा. तिसरी गोष्ट अशी की आमचे 10 तारखेच्या आतमध्ये आमच्या माथाडी गोडाऊन पगार झाले पाहिजेत. हे पगार आमचे दोन महिने आमचे पगार होत नाही. हे महिने पगार आमचा 10 तारखेच्या झाला पाहिजे. आणि हे जर काही सरकारी याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आत्ता ते तात्पुरतं आम्ही 25 आणि 26 हे 2 दिवस धरणं आंदोलन करीत आहोत. जर काही सरकारी 26 निर्णय नाही घेतला तर 27 तारखेपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण धान्य गोडाऊन सरकारचे हे बंद राहतील याची कृपया सरकारने नोंद घ्यावी ही विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.